हॅलो, हाय. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल लाईफ विथ पशामू. तर आज मी तुमच्यासाठी काहीतरी वेगळा व्हिडिओ घेऊन आले आहे, तो म्हणजे मिशो हॉल. तर मी याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहे तर नेकलेस, जे मी ट्रॅडिशनल वेअरसाठी यूज करते किंवा फंक्शनल किंवा तुम्ही वेस्टर्न लुकसाठी किंवा नॉर्मल ऑफिस वेअरसाठी मी ते यूज करते. तर मी हे सगळं तुमच्यासाठी शेअर करणार आहे आणि ह्या सगळ्या ज्या नेकलेसच्या लिंक वगैरे आहेत, त्या सगळ्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर तुम्ही ते परचेस करू शकता मिशोवरून आणि खूप रिझनेबल रेटमध्ये आहे. 100-200च्या दरम्यान सगळ्या प्राइजेस आहे या नेकलेसच्या. आता मी फक्त कॉन्टेंट क्रिएशन सुरुवात केली, त्याच्यासाठी मी मिशोवरून ऑर्डर केले आणि तुम्हाला दाखवते, असं अजिबात नाहीये. मी खूप वर्षापासून मिशोवरून गोष्टी ऑर्डर करते. माझ्या किचनचं असो किंवा माझ्या ऑफिसचं वगैरे काही असो, ईच अँड एव्हरीथिंग आय हॅव ऑर्डर फ्रॉम द मिशो. तर मी हा गळ्यात सेट घातलेला आहे. हा पर्लचा सेट आणि सेम त्याच्यावरती मॅचिंग कानातले हे मी वेगवेगळे घेतलेले आहेत. तर ना हे सगळ्यावरती जातं. तुम्ही काठपदर साडी वगैरे घातली, त्याच्यावरती पण तुम्ही वेअर करू शकता. नॉर्मल आता मी ऑफिससाठी हा टॉप सपोज मी वेअर केला तर याच्यावरती पण छान हे जातं. काठपदरमध्ये पंजाबी ड्रेस वगैरे घातला तर त्याच्यावरती पण हे जातं. हे खूप युजेबल आहे. प्रत्येकाच्या स्टोरेजमध्ये हे असायला पाहिजे, प्रत्येक लेडीजकडे, असं मला वाटतं. हे हे जे कानातले आहे, याचा मी कम्प्लिटली सेट घेतला आहे मिशोवरून. म्हणजे छोट्या साईज पासून तर मोठ्या साईज पर्यंत. आणि हे मी कंटिन्यू यूज करते. ऑफिसला यूज करते किंवा इझी गोईंग कुठे असेल, पार्टी वगैरे असेल, आपला वेस्टर्न लुक असेल, त्याच्यावरती पण असे आपण डॉट यूज करू शकतो. इतके सगळे याच्यात मी पूर्ण सेट भरून ठेवले आहेत. म्हणजे मी वन बाय वन तुम्हाला दाखवेल. आता फर्स्ट वन हा होता, तर तुम्हाला आता मी सेकंड वन दाखवते. बघा, हा दुसरा आहे. हातावर घेऊन दाखवते तुम्हाला, म्हणजे आयडिया येईल. बघा, हा दुसरा आहे. खूप सुंदर आहे आणि खूप छान शिंपला दिसतोय. तर तुम्ही असं फिरायला वगैरे गेल्यानंतर वन पीस वरती, वेस्टर्न लुक वरती खूप छान वाटेल. स्कर्ट टॉप वगैरे असेल तुमचा, तर त्याच्यावरती तुम्ही वेअर करू शकता. तुम्हाला मी वेअर करून दाखवते. ओके, तर तुम्ही इथं बघू शकता किती सुंदर वाटतंय. ह्या टॉपवरती पण किती छान जातंय. एकदम रिच लुक आल्यासारखं, एलिगंट लुक आल्यासारखं दिसतंय. बघा, मी तुम्हाला एकदम जवळ घेऊन दाखवते. हे सेकंड वन होतं. आता थर्ड वन कडे जाऊया. आहे सेम पलचा सेट आहे. बघा, तुम्ही बघू शकता. हा ग्रीन हे कशावरती पण जातं. आता सध्या खूप ग्रीन कलर खूप ट्रेंडी आहे. कशावरती पण जातो हा ग्रीन कलर. मी घालून दाखवते तुम्हाला. ओके, तर तुम्ही इथं बघू शकता किती छान वाटतं हे खालचं. बघा, हा हा नेकलेस किती छान वाटतोय. बरं, हा तुम्ही डिझायनर साडी वगैरे असेल, स्टोनच्या साड्या वगैरे असतील, त्याच्यावरती तुम्ही हा वेअर करू शकता. बघा, फक्त एवढंच तुम्ही वेअर करू शकता, वरती काही घालायची गरज नाही. आणि सेम याच्यावरती हे व्हाईट स्टोन पण जातील किंवा पूर्ण व्हाईट पर्लचे पण पूर्ण लॉंग मध्ये मिळतात मिशोवर, ते पण तुम्ही परचेस करू शकता. हा आहे नेक्स्ट वन. खूप सुंदर आहे हा. घातल्यावरती खूप एलिगंट वाटतो, एकदम रिच फील येतं. हा तुम्ही साडीवरती पण वेअर करू शकता. वन पीस वरती पण वेअर करू शकता. खूप सुंदर आहे. ट्राय करून दाखवते. बघा, हा बघा किती सुंदर वाटतोय. बघा, तुम्हाला जवळून दाखवते मी. दिसतोय तुम्हाला? बघा, किती छान लुक येत आहे. इयरिंग्स ज्या आहेत ना, हे अशा आल्यात. मला ना, म्हणजे मला इतक्या जास्त नाही आवडल्या ह्या. असे डॉट्सच यूज करते. हे सगळे पलचे झालेत आता माझ्याकडे. आता तुम्हाला मी ट्रॅडिशनल मध्ये दाखवते. ट्रॅडिशनल मध्ये हा खूप सुंदर असा मी ऑर्डर केला होता मिशोवरून. खूप जास्त वापरला मी याला. कमीत कमी ऑर्डर करून 2, 2.5, 3 वर्ष झाले असतील. याच्यावरती राजवाडी खूप छान म्हणजे राजवाडी फॅशन आहे ही. आणि त्याच्या खाली सुंदर असे बारीक बारीक पर्ल्स आहेत, घुंगरू सारखे. घातल्यावर इतका सुंदर लुक येतो ना. असं वन वन साईड साडी वगैरे तुम्ही घेतली आणि हा पूर्ण गळ्याला असा लावला, खूप सुंदर वाटतोय. मी तुम्हाला घालून दाखवते कसा वाटतोय. हे बघा, किती छान लुक येतोय. आणि याच्या इयरिंग्स पण खूप सुंदर आहेत. एकदम राजवडी आहेत, एकदम सुंदर वाटतात. तो पूर्ण एक सेटच एकदम मस्त वाटतो. हे झाला एक राजवाडी पॅटर्न मध्ये. आणि ना, आता सध्या खूप जास्त फॅशन आली इनव्हिजिबल नेकलेसची, आपण ट्रॅडिशनल वरती घालतो. हे मी एक ऑर्डर केलं होतं. खूप सुंदर आलं होतं. प्राइजेस पण खूप जास्त कमी होती. मला आठवत नाही किती आहे. तुम्हाला लिंकमध्ये समजून जाईल. खूप सुंदर आले होते. एकदम इनव्हिजिबल आहे. घातल्यावरती इतकं छान वाटतं. बघा,
तुम्ही साऊथ लुक करा किंवा तुम्ही नऊवारी साडी वगैरे घाला किंवा नॉर्मल आपली काठपदर साडी वगैरे त्याच्यावर एकदम छान वाटतात. याच्यावर इयरिंग्स वगैरे नाही आहेत काही, फक्त नेकलेस. आणि नेक्स्ट वन आहे इनव्हिजिबलच आहे, खूप सुंदर आहे. एका रीलमध्ये मी घातलं होतं, मी एक रील बनवली होती गुढीपाडव्यासाठी, त्याच्यामध्ये मी घातलं होतं. इतकं छान वाटतंय ना हे. त्याचा फोटो मी तुम्हाला इथं वरती टाकेलच, तुम्ही तिथे नक्की बघा. माझ्याकडे खूप जास्त पर्ल्सचे पण झालेत, ट्रॅडिशनल पण खूप जास्त झालेत. आणि मी ऑफलाईनमध्ये जाऊन पण जयश्री म्हणून एक शॉप आहे, पुण्यामध्ये नाही अजून ते, मुंबईला आहे, ठाणे, दादर वगैरे. आणि आम्ही जिकडे राहतो संगमनेर तिकडे पण जयश्री म्हणून खूप सुंदर शॉप आहे. तिथं खूप सुंदर सुंदर नथा वगैरे किंवा ट्रॅडिशनल खूप छान भेटते. त्याच्यामधून पण मी खूप साऱ्या गोष्टी ऑर्डर केले, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी जाऊन घेतलेल्या आहेत. ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. ते खूप यूज करते मी. ते ऑफलाईन असल्यामुळे मी ते लगेच दाखवलं नाही तुम्हाला. आणि इम्पॉर्टंट थिंग म्हणजे माझ्याकडे पर्लचे खूप खूप झाले, ते ट्रॅडिशनल पण सांगितल्याप्रमाणे खूप झालेत, पण माझ्याकडे डायमंड मधलं काहीच नव्हतं. अमेरिकन डायमंड म्हणा किंवा नॉर्मल डायमंड म्हणा, माझ्याकडे काहीच नव्हतं. जेव्हा मला असं डायमंडची साडी किंवा अशी स्टोनची साडी वगैरे घालायची असते किंवा आपण म्हणू शकतो की नेटच्या साड्या वगैरे असतात, त्या ज्या घालायच्या, तेव्हा माझ्याकडे डायमंड मधलं काहीच नव्हतं. आणि जेव्हा आपण नॉर्मल शॉपमध्ये जातो आणि त्यावेळेस विकत घ्यायला होते, त्यावरती मला खूप महाग वाटले, म्हणून मग मी मिशोवरती जस्ट चेक केलं, तर मला खूप सुंदर स्टोन मधले नेकलेस भेटला. मी तुम्हाला तोच दाखवते. हा बघा, दिसतोय, रोज गोल्ड मध्ये आहे, खूप छान आहे. इतका छान वाटतो घातल्यानंतर. प्राइजेस खूप कमी आहे. हे बघा, मी तुम्हाला घालून दाखवते. बघा, खूप छान लुक देतो. आणि ह्या नेकलेसवरच्या इयरिंग्स पण खूप नाजूक आणि मिनिमल आल्यात, म्हणजे आपण इझी टू वेअर आहे एकदम. हे बघा, किती सुंदर आणि नाजूक, एकदम पानासारख्या एकदम छान आहेत. बघा, पार्टीवेअर साड्यांवरती एकदम छान जातो हा नेकलेस. आणि हो, ज्या गर्ल्स ऑफिसला वगैरे जातात त्यांच्यासाठी मी ना अजून एक गोष्ट शेअर करेल, ते म्हणजे इयरिंग्स. आपल्याला वेगवेगळे आपण कपडे किंवा ड्रेस वगैरे यूज करतो किंवा फॉर्मल आपल्याला यूज करायला लागतं, त्याच्यावरती आपण जास्त गोल्ड नाही घालू शकत. मी एक ऑर्डर केलं होतं, हा एक सेट तुम्ही इथं बघू शकता, दिसतोय तुम्हाला. खूप सारे मी यूज केलेत, हे यूज करायचे बाकी आहेत. हा खूप सुंदर सेट होता. तुम्हाला याची पण मी लिंक देईल, तुम्हाला प्रॉपर तिथं बघायला मिळेल. आणि हो, इम्पॉर्टंट सेक्शन म्हणजे ऑफिस वेअरसाठी किंवा कॉलेज वेअरसाठी एकदम सुंदर मिनिमल छोटेसे नेकलेस आहेत. तर फर्स्ट आहे हा बटरफ्लाय, खूप सुंदर आहे हा. बघा, याच्यात छोटे छोटे बटरफ्लाय आहे. एक मिनिट, नॉर्मल चेन आहे आणि चेनमध्ये हा छानसा असा बटरफ्लाय, एकदम मिनिमल आहे. बघा, किती छान वाटतोय, दिसतोय. सगळ्यांची जी हाईट जी आहे ती 18 इंच आहे, म्हणजे जास्त मोठा पण नाही आणि जास्त छोटे पण नाही. तर सेकंड वन बघूया. तर सेकंड वन आहे हा वाला, एकदम सुंदरसा पर्ल वाला. हा एकदम छान आहे, इथं बघू शकता तुम्ही, दिसतोय. आपण जे वेस्ट कोट वगैरे घालतो किंवा डीप नेकचे जे टॉप घालतो त्याच्यावरती एकदम छान जातो हा. बघा, एकदम नॉर्मल मिनिमल चेन आहे. तर हा सेकंड वन. तर नेक्स्ट वन आहे हा डबल चेन वाला. ओके, दिसतोय तुम्हाला. मी हातावर दाखवते, एक मिनिट. खाली खूप छान स्टार आहे आणि त्याच्यावरती एक छान छोटासा पर्ल आहे, म्हणजे याला डबल चेन म्हणतात. असं आपण वेअर करू शकतो. बघा, एक गळ्याला एकदम चिटकून आपल्या नेकला, आणि सेकंड वन थोडासा किंचित खाली, असं असं तुम्ही वेअर करू शकता किंवा तुम्ही एकदम असा खालपर्यंत पण घेऊ शकता. तर हा होता थर्ड वन. आणि मी ना झराकीचा एक ऑलरेडी मी तर पूर्ण गोल्डचंच मंगळसूत्र वापरते ऑफिसला पण मी एक झराकीचं मंगळसूत्र ऑर्डर केलं होतं, एकदम छान रेड कलरमध्ये. ते तुम्हाला दाखवते. जे मॅरिड वगैरे आहेत मुली, त्यांना ऑफिसला जायला लागतं, कॉलेजला वगैरे जायला लागतं, त्यासाठी एकदम छान आणि मिनिमल आहे. तुम्हाला आपल्या फॉर्मल ड्रेसवरती वगैरे पण किंवा साडी वगैरे वेअर करता तुम्ही कॉलेजला किंवा ऑफिसला, त्याच्यावरती पण तुम्ही वेअर करू शकता. त्याच्यामध्ये भरपूर कलर आहेत. मी रेड कलर घेतला होता आणि मी भरपूर वापरलं, मे बी 1-1.5 वर्ष झालंय तेव्हा मी घेतलेलं. नक्की परचेस करा आणि ट्राय करा. तर लास्ट वन म्हणजे माझ्याकडं, मला ब्रेसलेट खूप आवडतात वापरायला. तर मग मी 2 ब्रेसलेट टाईप ऑर्डर केलेले आहे, ते तुम्हाला दाखवते. फर्स्ट वन आहे हा वाला कडा.
ओके. तर त्याच्यासोबत अजून पण एक ब्रेसलेट तुम्ही ॲड करू शकता किंवा तुमच्याकडं गोल्ड कलरचं वॉच वगैरे आहे, त्याच्यासोबत पण तुम्ही वेअर करू शकता किंवा डायरेक्टली एवढं एकच वेअर करू शकता. एकदम छान वाटतं आणि हे एकदम काढून घालायचं आहे पूर्ण. ते आपल्या मनगटाची जाडी किती पण असो, तरी पण इझिली आपल्याला वेअर करता येतं. मी इतकं वापरलंय की त्याच्यावरचे स्टोन पण निघून गेलेत. 2-2.5 वर्ष झाले तेव्हा मी घेतलं होतं. खूप छान कलर वगैरे अजिबात गेलेला नाहीये. आतापर्यंत तुम्हाला मी जेवढी सगळी ज्वेलरी दाखवली ना, मी ते एकदम तेवढ्या फंक्शन पुरती किंवा तेवढ्या ऑफिसच्या वेळेपुरतीच वापरली आहे. म्हणजे मी एकदम व्यवस्थित वापरते म्हणून त्याचा आतापर्यंत कलर पण नाही गेलेला आणि ती अशी तुटली वगैरे पण कुठं नाही. जशा मी परचेस केल्या आहेत तशा सेम टू सेम आहेत ह्या. ह्या कड्यासोबत, ह्या रिंगसोबत मी हे ब्रेसलेट यूज करते. कलर याला एक वर्ष होऊन गेलंय. याचा कलर वगैरे अजिबात गेलेला नाही. माझ्याकडून ही रिंग पडली एक गोल्ड सारखं वाटतंय. हे कडं आणि हे जे ब्रेसलेट आहे याचं कॉम्बिनेशन एकदम रिच वाटतं. हे वॉच मी 3-1 वर्षापूर्वी घेतलेलं होतं. गोल्ड कलरचं आहे आणि त्याच्यासोबत ही रिंग आलेली मला. मी ही रिंग नुसती पण वेअर करते पटकन घाईघाईमध्ये कुठं जायचं असेल तर आणि हे वॉच लूक येतं. तुम्ही साडीवरती पण वेअर करू शकता. ऑफिसच्या गल्लीसाठी पण आहेत किंवा तुम्ही कॉलेजला वगैरे जात असाल तरी पण तुम्ही यूज करू शकता. आणि याची जी डाईल आहे ना आतली, ही डाईल दिसते तुम्हाला? ही डाईल व्हाईट कलरची आहे म्हणजे एकदम रिच लुक येतं. ह्या व्हाईट ब्लॅकनी एवढं छान नाही वाटत, पण व्हाईटचं खूप छान लुक येतं. म्हणजे हे ट्रॅडिशनल 2 सेट होते याच्यामध्ये. ओके. तर हे फर्स्ट वन सेट आहे हा नेकलेस. हा खूप छान वाटतो. पर्ल्स आहेत वरती आणि खाली राणी कलरमध्ये घुंगरू आहेत गोल्डनमध्ये. एक सेट मला काही मिळत नव्हता, पण मी तुम्हाला त्याचा फोटो वरती टाकेल इथे, तर तुम्हाला आयडिया येईल. दोघांचे वेगळे इयरिंग्स वेगळे आलेले आहेत. तुम्हाला मी दाखवते. हा एक हे छोट्या वाल्यावरती हे आलेले. हे बघा दुसरं वालं एकदम छान आहे आणि एकदम रिझनेबल रेट आहेत. मला नाही वाटत की 200च्या पेक्षा जास्त पण एक नेकलेस असेल. तर तुम्ही नक्की बाय करा आणि मी सगळ्या ज्या लिंक आहेत आणि अजून पण माझ्याकडे खूप सारे नेकलेस आहेत ते मी तुम्हाला दाखवले नाहीत. त्या पण खूप लिंक मी सगळ्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही नक्की बघा आणि परचेस करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.